वाडा तालुक्यातील सापरोंडे मांगाठाणे ग्रुप ग्रामपंचायतच्या महिला सरपंच शोभा सुनील गोवारी यांना 19,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून अटक केली आहे। या झालेल्या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाची दुवा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार किती फोफावल्याचे जिवंत उदाहरण पाहावयास मिळत आहे। ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाची मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी 2% प्रमाणे एकूण 20,000ची लाच मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडलं आहे। तालुक्यात सरपंचावर कारवाई होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याची माहिती पुढे आली आहे। यापूर्वी महसूल आणि पोलीस विभागातील लाचखोरीची उदाहरणे वाडा तालुक्यात पाहावयास मिळत होती, मात्र आता ग्रामपंचायत स्तरावरील लाचखोरीचे उदाहरण पाहावयास मिळत आहे। वाडा तालुक्यातील सापरोंडे मांगाठाणे ही एक प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजली जाते। या ग्रामपंचायतीमध्ये तथाकथित जिजाऊ संघटना पुरस्कृत सरपंच शोभा सुनील गोवारी कार्यरत होत्या। त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाची मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी 2% प्रमाणे एकूण 20,000ची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली, अशी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सरपंच यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच यांनी 20,000ची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती। त्यानुसार शुक्रवारी कारवाईसाठी सापळा रचण्यात आला। यावेळी तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी सरपंच शोभा गोवारी यांना देण्यासाठी गेले असता सरपंच शोभा गोवारी यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती 19,000ची लाचेची रक्कम स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धी पत्रकावर नमूद केले आहे। तसेच सरपंच शोभा गोवारी यांची अंगझडतीमध्ये 19,000ची लाचेची रोकड मिळून आल्याचं नमूद करण्यात आलं आहे। शोभा गोवारी यांच्या विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक संतोष अंबिके, महिला पोलीस हवालदार शेख, विशे आणि सुरवडे यांच्या पथकाने केली आहे। शोभा सुनील गोवारी यांची पार्श्वभूमी सापरोंडे मांगाठाणे ग्रामपंचायतच्या सरपंच शोभा गोवारी 16 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदी परिवर्तन पॅनलमधून निवडून आल्या होत्या। मात्र सरपंच यांनी अवघ्या 3 ते 4 महिन्यात जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश केला। 2024 विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरपंच शोभा गोवारी यांनी शिवसेना शिंदेगट पक्षात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत गळ्यात प्रवेशाची माळ घालून पक्षांतर केले होते। या पार्श्वभूमीवर शोभा गोवारी या नक्की कोणत्या पक्षाच्या आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे। पोलीस ठाण्याच्या परिसरात जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। शोभा गोवारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडल्याने त्यांना वाडा पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले असता त्यावेळी वाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं होतं।